नमस्कार, मी आचल लोखंडे. महाराष्ट्र टीव्ही 24 च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. बघूया काही महत्त्वपूर्ण घडामोडी. आणि एक सकारात्मक बातमी पुढे येते आहे. बारामतीतील आरोग्य हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांबाबत ऑक्सिजनचा वापर कमी करून रुग्णांची ऑक्सिजनची मात्रा वाढवण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आलाय. ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या काळात केलेल्या या अभिनव प्रयोगामुळे कोरोना रुग्णांचा श्वास वाढण्यासाठी मोलाची मदत झाली आहे. शस्त्रक्रियेवेळी भूलशास्त्रात रुग्णांना भूल देण्याकरिता बेन सर्किटचा वापर केला जातो. 1,500 ते 2,000 रुपये किमतीच्या या उपकरणाने ऐन संकटाच्या काळात कोरोना रुग्णांना दिलासा मिळू शकतो, हे या प्रयोगाने दाखवून दिले. हे उपकरण सुरू केल्यानंतर रुग्णांना 80 ते 85 पर्यंत असणारा ऑक्सिजन 90 ते 95 पर्यंत वाढतो हे दिसून येत आहे. त्याला चांगला परिणामकारक प्रतिसाद मिळाल्यानंतर डॉक्टर राहुल जाधव यांनी या फंड्याची कल्पना सिल्वर जुबली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे आणि बारामतीतील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांना दिली. आज या संदर्भात बारामतीत डॉक्टर काळे, किरण गुजर यांनी पत्रकार परिषदेत या प्रयोगाची माहिती दिली आहे. कोविडच्या साथीमध्ये ऑक्सिजनचं जे शॉर्टेज आहे आणि व्हेंटिलेटरचं जे शॉर्टेज आहे त्यावर कसं काय आपल्याला तोडगा काढता येईल याच्यासाठी बारामतीतील आपले माझे सहकारी डॉक्टर राहुल जाधव आणि डॉक्टर सुजित अडसूळ यांनी बेन सर्किट ह्याचा वापर करून ज्या रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज आहे परंतु लवकरच पुढच्या काही तासामध्ये काही वेळामध्ये त्याला व्हेंटिलेटर मिळू शकत नाही आणि ज्याचं सॅच्युरेशन कमी आहे अशांना ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढवण्यासाठी काय करता येईल व्हेंटिलेटर मिळेपर्यंत, भले 1 दिवसाने मिळणार असेल 2 दिवसांनी मिळणार असेल तर त्याच्यासाठी बेन सर्किटचा वापर करून त्या कमी सॅच्युरेशन असलेल्या पेशंटचं सॅच्युरेशन लगेच कसं वाढेल ह्याच्यावर त्यांनी काम केलं आणि ती प्रक्रिया मी स्वतः बघितली. त्यांच्या रुग्णालयात जाऊन त्यांच्या रुग्णालयामध्ये 4-5 पेशंटवर त्यांनी तो प्रयोग केलेला आहे. मी सिल्वर जुबलीमध्ये त्यांचं ते सर्किट वापरलं माझ्या रुग्णांवर. तर मला स्वतःला असं आढळून आलं की साधारण 85-86 सॅच्युरेशन असणाऱ्या रुग्णाचं सॅच्युरेशन 1-2 मिनटामध्ये मी 95-96 होताना बघितलं. काल सकाळपासून ते आत्तापर्यंत सिल्वर जुबली रुग्णालयातल्या पेशंटवर ही प्रक्रिया चालू आहे. हे आपण बेन सर्किट वापरतो आहे आणि हे इतरांनी वापरावं, बारामतीतील काही इतर डॉक्टरांनी अशी अपेक्षा आहे म्हणून मी बाईट देतो आहे. लवकरच कार्यशाळा घेण्यात येईल बारामतीतील सर्व डॉक्टरांची ज्यांचं कोविड रुग्णालय आहे त्यांना ही संकल्पना त्यांना सांगण्यात येईल, पेशंटवर डेमो दाखवण्यात येईल आणि ह्याचा फायदा असा होईल दोन्ही बाजूनी सध्याच्या परिस्थितीत की आपल्याला जी सतत भेडसावणारी समस्या आहे व्हेंटिलेटर नाही तर ज्या पेशंटचं सॅच्युरेशन व्हेंटिलेटर कमी नसल्यामुळं जे कमी आहे ते आपण त्याला बेडसाईड दाखवू शकतो. साध्या O2 बेडवर आपण हे करू शकतो की तुझं सॅच्युरेशन बघ 97-96 झालं आहे म्हणून, आणि हे आपण निश्चितपणे 1-2 दिवसासाठी करू शकतो. ही एक मोठी अडचण ह्याच्याने दूर होईल. नंबर 2, आपल्याकडे ऑक्सिजन कन्झम्पशन जे आहे ऑक्सिजन कन्झम्पशन ते बऱ्यापैकी कमी होईल याच्याने, कारण आज सगळीकडेच ऑक्सिजन वापरलं जातो आहे आणि ऑक्सिजनची निर्मिती ही मर्यादित आहे. तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी मी आवाहन करतो की लवकरच आम्ही ते कार्यशाळा घेऊ आणि सर्व डॉक्टरांना ह्या बाबतीत आम्ही समजावून सांगून त्यांचं प्रशिक्षण घेऊन त्यांना आमचे मुद्दे पटतील अशा बेताने आम्ही प्रयत्न करून ह्याचा वापर जास्तीत जास्त कसा होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर परिसरातील पकडलेले विषारी बिनविषारी साप जंगल परिसरात न सोडता थेट मलकापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या संदर्भात त्या सर्पमित्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मलकापूर शहरातील मध्यभागी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात सध्या स्थितीत कोविड केअर सेंटर असून या सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केला जातोय. अनेक जण येथे कोरोना चाचणीसाठी दिवसभर रांगेत उभे असतात. अशा गंभीर परिस्थितीतही शहरातील एका अक्रम नामक सर्पमित्राने उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात काही विषारी आणि बिनविषारी सर्प पिशवीत आणून सोडले. हा प्रकार सुरू असताना उपजिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी परिसराची साफसफाई करीत होते. दरम्यान एकामागून एक काही साप त्याच्या निदर्शनास पडले. त्यांनी एवढे साप कसे निघत आहे या बाबीचा शोध घेत पाठीमागच्या परिसरात गेले असता हा अक्रम नामक तरुण तेथे साप असलेल्या पिशवीसह आढळून आला.
त्याला कर्मचाऱ्यांनी हटकले आणि संतापही व्यक्त केला. रुग्णालयाच्या परिसरात सोडण्यात आलेल्या 20 ते 25 सापापैकी काही विषारी तर काही बिनविषारी होते. महत्त्वाचे म्हणजे यातील 8 ते 10 साप मृतावस्थेत होते तर काही अर्धमेल्या अवस्थेत होते. त्याला रंगेहात पकडल्यानंतर यातील काही जिवंत असलेले विषारी साप त्याला पुन्हा कर्मचाऱ्यांनी पिशवीत भरण्यास भाग पाडले आणि ते साप कर्मचाऱ्यांनी शेतशिवार परिसरात नेऊन सोडले तर मृत असलेल्या सापांना जमिनीत गाडून टाकले. तसेच येथे आता दिसू नको अशी तंबी त्या सर्पमित्राला दिली. मेरा नाम दीपक मनोहर घुसर है और मैं यहाँ कर्मचारी हूँ सरकारी दवाखाने के अंदर। और यहाँ हम सब साफ़ सफाई कर रहे थे। साफ़ सफाई करने के टाइम पे यहाँ पे हमको सांप दिखे। सांप दिखने के बाद में हमने देखे कि भाई एक सांप था, अनेक सांप खींच के आ रहे। फिर ये देखने के बाद में हमने जब पीछे जाके देखा तो एक अकरम नाम का व्यक्ति था मलकापुर का, और वो आ रहा और यहाँ सांप छोड़ रहा। हमने उनको समझाया, सब बातें किया। हमको यहाँ काम करना पड़ता और यहाँ कवि सेंटर है, यहाँ पे कवि की तपास नहीं होती, सब होती। वो व्यक्ति को समझाने के बाद में भी वो व्यक्ति समझ नहीं पा रहा। फिर उसका क्या करना, आप लोग देखो 20 से 25 सांप थे, इसमें से कुछ 8-10 सांप मरे हुए थे और कुछ 10-15 जिंदे थे। वो जब छोड़ रहा था तो उन्हें थैलियाँ यहीं छोड़ के चलेगा। तो कुछ सांप को हमने लिया कि सूर्या होटल के पीछे छोड़े मरे हुए सांप आपने दफन कर दिए। ऐसा किया नहीं, अभी तक नहीं दिए। हमने बोले कि जान दो, वो आदमी भाई वो सांप पकड़ के उसका पेट भरता, तो इसके वजह से हमने बोले कि जान दो, वो गरीब आदमी है। लेकिन वो हमेशा ही कर रहा। एक दिन किया तो समझा दी थी हमने उसको, लेकिन वो हमेशा ही उसका सरकार दवाखाने में आ रहा। यहाँ पे कवि सेंटर है, यहाँ कवि सेंटर रहने के बाद में यहाँ 17 समाज के लोग हैं सब। यहाँ पे कोई खाना खाता, कोई सोता, कोई बैठता। ये ऐसा होने के बाद में किसी के साथ में कुछ हादसा हो गया तो उसका जवाबदार कौन रहे? अंदर सांप कोबरा थे, धामन थी, बड़े बड़े सांप थे और हर किस्म के सांप थे उसके अंदर। और वो पकड़ के वो कुछ मर गए थे भी बेचारे, कुछ जिंदे थे। तो कुछ सूर्या होटल के पास ले गए, छोड़े हमने, और कुछ सांप को दफन कर दिया हमने हमारे हाथ से ही। सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील कैलासवासी विजय मखमले यांचा 1 मे हा जयंतीचा दिवस म्हणून त्यांचे कुटुंबीय दरवर्षी गावात सामाजिक उपक्रम घेऊन जयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोना महामारीच्या संकटात गावाला यापासून वाचवण्यासाठी तिन्ही मुले महेश, महेंद्र आणि मंगेश यांनी वडिलांच्या विचारधारेला धरून संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला संपूर्ण गाव आणि परिसरातील नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. कोरोनाचे संकट लक्षात घेता त्यांच्या कुटुंबियांनी यावर्षी संपूर्ण गाव आणि लगतचा परिसर तसेच गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक आणि शासकीय कार्यालय आणि खाजगी दवाखाने हे पूर्णपणे सॅनिटाईज करण्याचे काम हाती घेऊन एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न मखमले परिवाराने केला आहे. या प्रकारचे असेच उपक्रम भविष्यात राबविण्याचे त्यांनी ठरविले आहे. आपले समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून अशा प्रकारचे उपक्रम ते दरवर्षी त्यांचे मुलं आणि कुटुंबीय राबवित असतात. माझे वडील दिवंगत कैलासवासी विजय मखमले यांची 58वी जयंतीसुद्धा आहे व आम्ही ही जयंती दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करीत असतो. परंतु आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रावरती व तसेच भारतावरती जी कोरोनाची परिस्थिती ओढवलेली असल्याकारणाने आम्ही इतर कुठलेही सामाजिक उपक्रम न राबवता आपल्याच गावाला व गावातील नागरिकांना या कोरोनासारख्या संकटापासून वाचवण्याकरिता आम्ही आमच्या आईच्या इच्छेप्रमाणे तिघा भावांनी व संपूर्ण कुटुंबाने आपले गाव पूर्णपणे सॅनिटाईज करण्याचा एक उपक्रम राबविण्याचे ठरविले व या माध्यमातून संपूर्ण गाव व गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाने, बँका, शासकीय कार्यालय व गावातील प्रत्येक वार्डात जाऊन प्रत्येक घरापर्यंत ट्रॅक्टरवरती जोडलेल्या फवारणी यंत्रामार्फत सॅनिटाईज करण्याचे कार्य यशस्वीरित्या पार पाडले व या प्रसंगी गावातील अनेकांचे सहकार्य लाभले. तसेच या प्रकारचे सामाजिक उपक्रम भविष्यात राबविण्याचा आमचा मानस आहे. जळगाव जामोद शहरातील स्थानिक श्री कोटेक्स जिनिंगमध्ये आयोजित पत्रपरिषदेमध्ये आमदार संजय कुटे म्हणाले की मतदारसंघातील कोविड सेंटरला आवश्यक असणारी सर्व साधन सामग्री स्वर्गीय श्रीरामजी कुटे गुरुजी ट्रस्टच्या माध्यमातून पुरवली जाणार. तसेच यासाठी आवश्यक असणारा निधी भाजपा कार्यकर्ते संग्रहित करणार आहे. यामार्फत मतदारसंघातील जळगाव, संग्रामपूर आणि शेगाव या 3 कोविड सेंटरला आवश्यक असणारी सर्व साधन सामग्री पुरवली जाणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या अनुषंगाने आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी जळगाव जामोद येथे पत्रकार परिषद घेऊन मतदारसंघातील कोविड सेंटर स्वतःच्या घराप्रमाणे सर्व सोयी सुविधांनी युक्त असणे आवश्यक आहे, जेणेकरून कोविड रुग्णांना घराप्रमाणे सर्व सोयी मिळाल्या पाहिजे, जेणेकरून रुग्ण सेंटरला भरती राहतील. याच पार्श्वभूमीवर स्वर्गीय श्रीरामजी कुटे गुरुजी ट्रस्ट तर्फे स्मार्ट मोबाईल फोन, खुर्च्या, जेवणाची स्टूल, ऑफिस खुर्ची, डस्टबिन, कूलर, ऑफिस टेबल, बेंच, थर्मल गन, N95 मास्क, BP ऑपरेटर, डिजिटल मशीन, टेलिस्कोप, सॅनिटायझर, आवश्यक असणारी मेडिसिन्स, सर्जिकल ग्लोव्ज इत्यादी सामग्री भेट स्वरूपात कोविड सेंटर जळगाव जामोदला देण्यात आली. तसेच आमदार कुटे म्हणाले की मतदारसंघातील डॉक्टरांनी तालुक्यातच आरोग्य सेवा द्यावी, त्यांना आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत करण्यासाठी मी तयार आहे. जळगाव, संग्रामपूर आणि शेगावमध्ये जे आपले कोविड सेंटर आहेत शासनाचे, त्या कोविड सेंटरमध्ये ज्या काही कमी जास्त सुधारणा असतात त्या व्यवस्था श्रीरामजी कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आजपासून आम्ही पुरवण्याचा संकल्प केला ना. आज आम्ही साहित्य जळगाव आणि संग्रामपूरच्या कोविड सेंटरला देतो आहे आणि हे सगळं साहित्य जे आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ट्रस्टला मदत करतात आणि ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला मदत करतो आहे. आणि यामध्ये ज्या ज्या आवश्यकता त्या ट्रस्टमध्ये, कारण काय असते की त्या कोविड सेंटरला तिथं आज पेशंट आयसोलेशन घरी राहतात, कोविड सेंटरला कमी आहे. म्हणजे 72ची कॅपॅसिटी जळगाव जामोदची तिथं फक्त 22-26च पेशंट आहेत. संग्रामपूरची 40ची कॅपॅसिटी आहे, तिथं फक्त 2च पेशंट आहेत. म्हणून हे पेशंट तिथलं वातावरण चांगलं राहावं, तिथं सुविधा चांगल्या उत्पन्न व्हावे, जेवणासाठी स्टूल असावा, ह्या बाकीच्या ज्या ज्या छोट्या कूलर असावा एखादा, अशा ज्या गोष्टी आहेत. बऱ्याचशा मुलांना किंवा जे पेशंट असतात त्यांना घरच्यांशी व्हिडिओ कॉलिंगवर बोलायचं असते, पण ती सुविधा नाही. म्हणून आपण वायफायचंही दोन्ही ठिकाणी कनेक्शन केलेलं आहे आपल्याकडून. आणि आता त्यांना आपण स्मार्टफोन पण तिथं ठेवलेलं आहे की ज्यांना त्यांच्या घरच्यांशी त्यांचा कॉन्टॅक्ट राहील. अशा ज्या ज्या सुविधा आपल्याला दिसत आहेत की ज्या केल्यामुळे लोकांना आनंददायी वातावरणामध्ये ते तिथं जातील, राहतील आणि लवकर बरे होतील, त्या सुविधा आपण तिथं सगळ्या सेंटरला तिन्ही तालुक्याच्या आपण प्रोव्हाइड करतो आहे ट्रस्टच्या माध्यमातून. आणि 10 दिवस झाले रोज मी कोविड सेंटरवर जात असतो. जळगाव असेल, संग्रामपूर असेल, शेगाव असेल, आणि तिथल्या व्यवस्था पाहतो आहे. बऱ्याचशा ठिकाणचे पेशंट आपण रेफर करावं लागतं, आपण करतोय आणि त्यांच्या व्यवस्था आपण लावतो आहे व्यवस्थित जिथे जिथं आवश्यकता ज्यांना पडली. परंतु आता भविष्यामध्ये आपण मागणी केल्याप्रमाणे जळगावमध्ये 10 ICU बेड आणि 3 व्हेंटिलेटर यांची व्यवस्था या 4-5 दिवसात होते आहे. आणि इथं 10 पेशंट जे आहेत ते ICU आणि ऑक्सिजन सगळं इथंच मिळेल आणि ते पेशंट हँडल करणे याची व्यवस्था आता ग्रामीण रुग्णालयामध्ये या 4-5 दिवसात निर्माण होते आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला 2/3 मतदानाकडे सध्या वाटचाल सुरू आहे, अशा स्वरूपाचे चित्र दिसत आहे. पश्चिम बंगालची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पश्चिम बंगालच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीचे देशभरातील प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी प्रचारासाठी होते. याना त्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करावी यासाठी भारतीय जनता पार्टी मैदानात उतरली होती. परंतु पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एक वेळ तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून जनतेने दूर ठेवले आहे, असं मत राष्ट्रवादीचे एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केलं. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला ममता बॅनर्जीला 2/3 बहुमताकडे वाटचाल चालू आहे, अशा स्वरूपाचे रुझान आज दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये ची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय गृहमंत्री अमितजी शहा आणि देशभरातील भारतीय जनता पार्टीचे बहुतांशी प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचारामध्ये होते. ऐन प्रकारे पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता संपादित करावी या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी उतरली होती. परंतु पश्चिम बंगालच्या जनतेने परत एक वेळ तृणमूल काँग्रेसवर म्हणजे ममता बॅनर्जीवर विश्वास व्यक्त केला आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कुठेतरी या ठिकाणी सत्तेपासून त्यांनी दूर ठेवलेलं दिसत आहे. महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली, येथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.